ಮುಸ್ಲಿಮರ ಪವಿತ್ರ ಹಬ್ಬ ರಂಜಾನ್ ಪ್ರಯುಕ್ತ ಆಳಂದ ಪಟ್ಟಣದ ನಾಯ್ಕೋಡಗಲ್ಲಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡ ರೇವಣಸಿದ್ದಪ್ಪ ನಾಗೂರೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೂಟವನ್ನ ಭಾನುವಾರ ಏರ್ಪಡಿಸಲಾಯಿತು. ರಂಜಾನ್ ಮಾಸದ ಉಪವಾಸ ಮುಗಿಸಿ ಸಂಜೆ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಫ್ತಾರ್ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಮುದಾಯಗಳ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಭಾಗವಹಿಸಿ ಪರಸ್ಪರ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಸಹಬಾಳ್ವೆ ಹಾಗೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಐಕ್ಯತೆ ಬೆಳೆಸುವ ಅಗತ್ಯವನ್ನ ಮುಖಂಡರು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದರು. ರಂಜಾನ್ ಮಾಸವು ಶಾಂತಿ, ಸಹನೆ ಹಾಗೂ ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಸಾರುವ ಪವಿತ್ರ ಕಾಲವಾಗಿದೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಪರಸ್ಪರ ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಸಹೋದರತ್ವವನ್ನು ಬಲಪಡಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. मुबारक महीना है। महीना एक पूरा महीना इबादत का गुजार महीना है। इस महीने में 1 रुपया खर्चा करने वाले के लिए 70 खर्चा करने के बराबर सवाब मिलता है। इंशाअल्लाह जो ये रणोपा नागूरे साहब ये त्यौहार मनाते हैं, इफ्तियार का दावत रखते हैं, ये बहुत अच्छी बस सोच है, अच्छी समझ है। इसी तरह इलामत भी अच्छी भाईचारे बनाते हैं और दीपावली को अपने घर पे बुला के इसी तरह मिलन सर की हिंदू मुस्लिम अपना बाबा साहब अम्बेडकर चाहने वालों को एकता करते हैं। उस हिसाब से उनके विचार जो देखे तो मेरे हिसाब से अलग शहर में जैसा इंसान लीडर नहीं देखने में आ रहा है मेरे को। इंशाल्लाह ऐसे लीडर अलग में अगर 10 पैदा हो गए तो बहुत अलग सुकून और इत्मीनान का रहता है। ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಪವಿತ್ರವಾದ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ನಮ್ಮ ಓಣಿಯ ನಮ್ಮ ಸಹೋದರರಾದ ರೇವಣಪ್ಪ ನಾಗೂರಿಯವರು ಉಪಹಾರದ ಔತಣಕೂಟವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದು, ಈ ಔತಣಕೂಟವು ನಾವು ಆಳಂದ ಪಟ್ಟಣದ ಜನತೆ ಒಂದು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಹೋದರತೆಯಿಂದ ಇದ್ದು ಒಂದು ಹಬ್ಬವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಇಲ್ಲಿ ಔತಣಕೂಟವನ್ನು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಈ ಔತಣಕೂಟದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂತ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಸಹೋದರರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಮುಂಚಿತವಾಗಿ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ರೇವಣಪ್ಪ ನಾಗೂರಿ ಅವರು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಂತ ಇವರಿಗೆ ದೇವರು ಸದಾ ಒಂದು ಶುಭ ಹಾರೈಸುತ್ತಾ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಗ್ಗೂಟದಿಂದ ಸಾಗಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ, ಹಾಗೂ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಸಹೋದರರಿಂದ ಒಂದು ಆಳಂದ ಪಟ್ಟಣವನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಸಾಗಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ खुशी मैसर भी मेरे को आज की क्योंकि इस लेवल पर हर साल जो मनाया जाता है इसको परंपरा कायम रखे। मुन्ना भाई हो हमारे रणप्पा भाई हो, दोनों मिलकर ये कोशिश करते हैं कि माहौल बनाने के लिए नीचे हिस्से में जो हमारे हिंदू मुस्लिम की एक भाईचारे की बहुत अच्छी मिसाल। हर साल की तरह इस साल भी बहुत अच्छी तरह से रमजान इफ्तारी का जो इंतजाम किया गया है बहुत अच्छे काबिल तारीफ बात है। और इसी बात से मैं मुबारकबाद देता हूँ रणप्पा भाई को। हर साल तरक्की करें, इंसानों को पाक बनने में रोजगार की जो तैयारी करें, उनकी दुआएं, उनकी बरकतें आपको भी हमारी खुशियों में और हमारे सुख में शामिल। हमेशा इसी तरह हम भाईचारे की हमेशा ईदों में या दिवाली हो या रमजान हो, दिवाली में भी ऐसा ही होता है रणप्पा भाई का, इंशाल्लाह रमजान में भी हो जाएगा। तो हर साल जैसे कि 20 साल से हमारे रणप्पा साहब जो है इफ्तियारी फूड लेके जो आलंद पट्टन में जो है भाईचारा कायम रखने की जो सोच है वो सोच हमेशा कायम रखे, अल्लाह ताला को हम दुआ मांगते हैं। और आने वाले दिनों में जो है आलंद में इसी तरह भाईचारा रहना चाहिए। और जो है हमारे आलंद में हिंदू मुस्लिम बौद्ध सिख सब समाज जो है भाई भाई जैसे चलते आते हैं। ये यही एक मिसाल है कि रणप्पा साहब जो है ऐसे एक अच्छे अच्छे कार्यक्रम में सभी को बुला के सभी को गले मिलाने के मौका और बातचीत करने का जो मौका इन्होंने हमें ये मिलाते हैं, तो इनको हमें शुक्रगुजार करते हुए जो है आज इतने बड़े पैमाने पे इफ्तियारी का जो कार्यक्रम यहाँ लिया है, तो हम सभी समाज के जो है हम दुआ करते हैं कि ರೇವಣಪ್ಪ ಸಾವ್ಕಾರ್ का जो ये सोच है सदा कायम रहे। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿಲೀಪ್ ಕ್ಷೀರಸಾಗರ್, ಮಲ್ಲು ಹತ್ತರಕಿ, ಸತ್ತಾರ್ ಮುರುಮಕ್ಕರ್, ಆಸಿಫ್ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.